नमस्कार, मी श्यामल साबळे. स्वागत आहे तुमचं एमसीएन न्यूजचा माझा प्रभाग माझे विजन या विशेष कार्यक्रमामध्ये. आज छत्रपती संभाजीनगरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब डांगेजी आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, काय सांगणार, काय सुरू आहे प्रभाग क्रमांक 24 मध्ये? प्रभाग क्रमांक 24 मध्ये तर्फे मी बाबासाहेब डांगे आणि माझ्याबरोबर 3 उमेदवार आहेत. यांचं प्रचंड वातावरण चांगलं आहे आणि सध्या तर आम्ही आघाडीवर आहोत. बर, आता सध्या महापालिकेच्या निवडणूक सुरू आहेत. प्रत्येक जण आपण कशा पद्धतीने योग्य आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. सर, आता सध्या निवडणुकीमध्ये तुम्ही कशी उतरलात? काय राजकीय भूमी राहिलेली आहे, काय सामाजिक परिस्थिती राहिलेली आहे, काय सांगणार? या निवडणुकीमध्ये परिस्थिती अशी झालेली आहे, मागचे जे नगरसेवक होते त्यांच्या काळामध्ये त्यांनी काम कमी केलं आणि जे नगरसेवक जे माझ्या विरोधात उभा आहे, जे नगरसेवक राहिलेले त्यांनी जनतेच्या अजिबात या ठिकाणी कामं केली नाही. जनतेला गरज काय? आज मी उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या पक्षातर्फे उभा आहे आणि मला पालकमंत्री आणि संदीपान भुमरे साहेब, विलास बापू भुमरे आणि आमचे सर्वच आमदार प्रदीप जायस्वाल यांच्या माध्यमातून मला निवडणुकीची उमेदवारी मिळाली आणि मी 4 उमेदवार माझ्याबरोबर एकदम चांगल्या प्रकारे माझा प्रभाग चांगला आहे. बरं, गेल्या अनेक वर्षांपासून तुमचं समाजकारणामध्ये मोठं नाव आहे, सामाजिक खूप काम केले तुम्ही. तर काय सांगणार, किती वर्षापासून करत आहात आणि कसे? हे तर जनतेला, आम जनतेला माहिती आहे मॅडम. कारण कसं आहे, मी पहिल्यापासून मला एक समाजकारणाची मला एक आवड आहे आणि मी ते काम करत आलेलो आहे आतापर्यंत. यापुढे मी आणि जोमाने कामाला लागलेलो आहे. कारण मी एकटा असताना निवडणूक लढलेलो आहे. मला अनेक निवडणुकीतून मी पाहिलेले आहे, जवळून पाहिलेले आहे. मी अनेक निवडणुकीचे काम केलेले आहे. ही निवडणूक खरी तर तुम्हाला म्हणायला हरकत नाही, ही निवडणूक धनशक्ती आणि जनशक्तीची. एका बाजूला 2 आमदार, एक स्थानिक आमदार आमचे नारायण कुचे साहेब आणि दुसरे आमदार आमचे फुलंब्रीची विधानसभा अनुराधा चव्हाण यांच्या विरुद्ध आणि माझ्या विरुद्ध एक खासदार डॉक्टर कल्याणकर हे माझ्या विरुद्ध ते उमेदवाराचा. म्हणजे आता धनशक्ती आणि जनशक्ती हे ताकद आहेत. आता आमच्या पाठीमागे नेते आहेत, 100% आहे, पण खालच्या ग्राउंड लेवलला जर असेल तर आमचं पॅनल आज 1 नंबरला पॅनल आहे. बरं, स्थानिक पातळीवरती तुमचं प्रचंड नाव ऐकलंय आम्ही की प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हाकेला तुम्ही धावून जाता. तर काय सांगणार, कसं पाठबळ आहे तुमच्याकडे मतदारांचं? मॅडम, मी अगदी छोट्या छोट्या कामामध्ये बिलकुल अग्रेसर असतो. बरं, असा एखादा प्रसंग जो तुम्हाला आठवतोय? आठवला ना, वार्डामधला असं एक विषय आला ऍक्शनचा. त्या दिवशी एक ऍक्शन झाला, असं त्याचं एकदम जवळून मी स्वतः त्या गाडीतून माझी गाडी बाजूला केली, मी 2 व्हीलर, आणि त्याला उचललं. पेशंट तो बघितला, तो वार्डातला निघाला. त्यावेळेस मी त्याला घाटीमध्ये ऍडमिट केलं. त्याच्यानंतर त्याला ब्लड कमी पडलं तर मी स्वतः ब्लड दिलं. तिथं ब्लड मिळत नाही आजकाल. ब्लडचे कॅम्प आम्ही पण घेतो काय, पण कधी कधी बी पॉझिटिव्ह हे रक्त ब्लड हा कोणाला मिळत नाही. परंतु मी माझं बी पॉझिटिव्ह असल्यामुळं मी स्वतः देऊन टाकलं रक्त. बर, प्रभाग क्रमांक 24 मध्ये वॉटर मीटर गटर काय समस्या आहेत आणि काय सांगा? करेक्ट, हीच कॉर्पोरेटर तुम्ही बोललात, बरोबर आहे. पण आमच्या प्रभागात एवढी समस्या आहे. एक तर ह्या व्यसनाधीन झालेल्या दारू घ्या, आपला हे घ्या, काय बटन काय नवीन निघालेला नशा, ह्या नशावर अजिबात कोणाचं लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष नाही. आणि जे माझ्या विरोधात उभा आहे ते लोक ज्यावेळेस इलेक्शन आले, निवडणूक आल्या, त्यावेळेसच लोकांच्या समोर नमस्कार करतात. आणि मी तर आम जनतेतला आहे ना. आता 5 वर्षे त्यांच्या गाड्याच्या काचा बंद राहतात आणि आपली गाडी कधी हात दाखवा, मोठं थांबाव गाडी, अशा पद्धतीने काम चालू आहे माझं. काय समस्या आहेत प्रभाग क्रमांक 24 मध्ये? एक सामान्य नागरिक म्हणून दैनंदिन आयुष्यात कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतोय? महिला सुरक्षित नाही आज. महिला सुरक्षित नाही आमच्या वार्डात. परिस्थिती खूप अवघड झालेली आहे. कधी कधी या नशाखोरीचे एवढे प्रमाण वाढलेलं आहे आणि जे तरुण याच्याकडे चाललेले आहे त्यांना हे करण्यासाठी जे बाकीचे मागचे जे लोक होते उभा, त्यांनी अजिबात काही घेतली. दारूचे दुकान बंद करायच्या, आडवी बाटली उभी बाटली, पुन्हा त्यांनाच मॅनेज करायचं, पुन्हा दुकानदाराकडून हप्ते घ्यायचे, हे सगळ्या अनेक प्रकार घडले आमच्या वार्डामध्ये. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं आमचा जे लोक उभा आहे माझे 4 माझ्याबरोबर प्रभागात, ते 4 सुद्धा निवडून येतील. जसं की तुम्ही आता मुद्दा काढला, प्रभाग क्रमांक 24 हा जवळपास स्लम एरिया येतो. तिथे मोठ्या प्रमाणात टवाळखोर, नशेखोर राहतात, ज्याच्यामुळे महिला सुरक्षित नाहीये. तर महिला सुरक्षिततेसाठी काय पावले उचलणार आहात? आम्ही महिला सुरक्षेसाठी खूप जबरदस्त काम करणार. युवा पिढी आमच्याकडे आहेत,
युवा युवती पिढी आमच्याकडे आहेत. आम्ही ते काम करत आलेलो आहे. आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला असेल त्या ठिकाणी आमचा शिवसैनिक धावून गेलेला आहे. आणि सर्व कार्यकर्ते माझ्याबरोबर जे 3 कार्यकर्ते आलेले हे पहिले BJP मध्ये काम करायचे. त्यांचं सुद्धा काम होतं. त्यांना पक्षानं तिकीट आवडलं त्याच्यामुळं आज माझ्याकडे ते. मागच्या वेळेचे मागच्या निवडणुकीला 3 उमेदवार उभे होते. ते 3 उमेदवार 1000-800चे लीड घेतलेले अपक्षमध्ये. त्यावेळेस वाढ होते. आज प्रभाग तर त्यांच्यासाठी माझ्यासाठी एकदम सोपा आहे बिलकुल. काय अजेंडा आहे तुमचा आपल्या महापालिका निवडणुकीसाठी? अजेंडा आमचा हाच राहील. लोकांना लागेल तर सुविधा देणे. गेल्या आमची मुकुंदवाडीची भाजी मंडी आहे त्या ठिकाणी अजिबात आतापर्यंत वॉशरूम नाही आहे, महिलांसाठी सुविधा नाही आहे आणि अनेक ठिकाणी कचरापट्टी आजही पडलेला कचरा आहे. आणि आमचा एक स्लम भाग कामगाराचा भाग आहे. आमचा जो परिसर मानला जातो हा कामगाराचा भाग आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस मी नगरसेवक होतो तत्कालीन त्यावेळेस मी स्वतः सभागृहात महानगरपालिकेची शाळा ही 7वी पर्यंत होती आणि मी सभागृहामध्ये मुद्दा मांडून तो मुद्दा मांडला आणि तिथं आज माझं हायस्कूल झालं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे शिका आणि संघटित व्हा. आज मला तेच अभिमान आहे, गर्व वाटतो मला का बाबासाहेब डांगे यांच्या असे काहीतरी मोठं काम झालेलं आहे. कारण आज मुलं तिथे या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिकतात आणि सर्व फ्री. त्या मुलाला, गोरगरिबाच्या मुलाला, कामगाराच्या मुलाला आमच्या मुकुंदवाडीच्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सर्व फ्री. आज मला तिथं स्वाभिमान आहे. आज 10वी पर्यंत माझे विद्यार्थी शिकतात आणि माझ्या प्रभागातले विद्यार्थी शिकतात. ते विद्यार्थी आज खूप उंचावर आणि 10वीचं बोर्ड सुद्धा लागलेलं आहे. पूर्वीचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडनं कुठली कामे बाकी राहिली तसं वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडनं कामं काय, ते लोकांना बोलतच नव्हते. हो, कोण नगरसेवक काय लोकांना. ज्यावेळेस काही झाली घटना का त्यावेळेस ते आउटाप आहे, बाहेर गावी फोन लावला लागत नाही नागरिकांच्या तक्रारी. एक तर नगरसेवक असा होता त्याचं नाव न सांगितलेलं बरं आहे. एक वेळेस निवडून गेला का जनतेमध्ये यायचं त्याचा कधीच हे नाही. आला निवडणूक आले की उभा राहिला. मी उभा आहे निवडणुकीला, मध्ये कोणाच्या सुखादुखात नाही काय नाही. अशा भाजी मार्केटमध्ये अनेक ठिकाणी लोकांना त्रास देणे, खूप काही त्रास देणे, अशा खूप काही गोष्टी सभाचे नगरसेवक. काय वाटतं तुम्हाला? काय मग संदेश द्याल मतदारांना? कशी परिस्थिती आहे? मी 100% माझ्या समोर विरोधक आज कोणीच नाही. माझ्या प्रमाणित कामावर आणि माझ्या कामावर प्रॅक्टिकल काम करतो मी असे लोकांसारखं आयुष्य. मला समाजकार्य करण्याची सवय मला आणि मी शेवटपर्यंत समाजकार्य करीत राहील. जोपर्यंत माझा जीव राहील तोपर्यंत मी समाजकार्य करीत राहील आणि मागं सुद्धा केलेलं आहे आणि पुढे सुद्धा मी जोरात काम करणार. ज्या मतदारांच्या पाठबळावरती तुम्ही या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून पदासाठी उभे राहिले आहात त्या मतदारांना काय संदेश द्याल? मी मतदाराला हा संदेश देईल का मला एक वेळेस पुन्हा महापालिकेत पाठवा आणि मी आपली खूप अहोरात्र सेवा करील आणि चांगल्या चांगल्या ठिकाणी मी स्वतःची अँब्युलन्स आहे, एक स्वर्गरथ माझा स्वतःचा आहे वडिलाच्या नावाने, ट्रस्टच्या नावाने, आणि मी स्वतः त्या ठिकाणी काम करत असतो. माझे कार्यकर्ते, माझे लोक मला खूप प्रेमाने पाहतात. मला खूप लोकांनी प्रेम दिलं आणि यापुढे मला लोक प्रेम देणार आहे. आणि मोठ्या ज्येष्ठाचा मला आशीर्वाद आहे का तुम्ही निवडून यायलाच पाहिजे असं लोकांना काही ठिकाणी आशीर्वाद शुभेच्छा त्यांनी नवं सुद्धा केलेले माझ्या बाबतीत. तरुणांना रोजगाराच्या संधीसाठी काय विजन आहे तुमचं? तरुणाच्या रोजगारीसाठी इतकी बेकारी वाढली. आता कोणी लोक एकतर नोकऱ्या, सरकारी नोकऱ्या प्रमाणात होत नाही. तरुणाला हे संदेश देईल मी का तुम्ही एकत्र या, धंदे करा. बाकी लोक गुजरात कुठं गेलं आणि आपल्या महाराष्ट्राच्या परिस्थिती काय त्यात आपल्या प्रभाग 24ची प्रभाग 24 हा सर्वात 80% असा आमचा कामगार आहे आणि स्लम एरिया जास्त येतो. स्लम एरियात असल्यामुळे तिथले बरेचसे मुलांना आम्ही बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देऊ. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही दिलेले आहे. काही लोकांना मुलाला स्टॉल लावून दिलेले आम्ही. आणि यापुढे अनेक महानगरपालिका सरकारी जे योजना असतील ते आम्ही त्यांना 100% देणार. आत्मविश्वास आहे तुम्हाला? 100% मला 100% आहे आत्मविश्वास. सर, तुमच्या सोबत इतरही उमेदवार रिंगणामध्ये आहेत. जसं की तुम्ही सांगितलं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढत आहे, तर ही तगडी फाईट तुम्ही देणार आहात. तर काय वाटतंय तुम्हाला, कसं सांगणार? लोक हे पैसे वाटून राहिले आता सध्या. BJP वाले त्या ठिकाणी पैसे वाटतात. ही लक्ष्मी आहे, घरात लक्ष्मी लोकांची येते. मी सांगतो कामगार आहे आमचा वर्ग, आमच्या भागात कामगार लोक आहे, स्लम एरिया आहे. आलेल्या लक्ष्मीला डावलता काय तुम्ही पैसे घ्या ना, पण शेवटी यांना पैशाची यांना लोक धडा शिकवणार, 100% धडा शिकवणार. मला आत्मविश्वास आहे, माझे मतदार माझ्यावर विश्वास आहे आणि आमच्या माझ्याबरोबर जे पॅनल आहे पूर्ण पॅनलवर विश्वास, या मतदाराचा विश्वास आहे. ते पैसे घेणार आणि यांना काम दाखवणार.
राज्य आणि देश पातळीवरती महायुतीची युती आहे आणि तुम्ही बीजेपी वरती टीका करतात, काय सांगणार? नाही ते ठीक आहे, ते वरच्या लेवलचं आहे ते. मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर बोलतोय. स्थानिक पातळीवरती मी स्थानिक पातळीवर बोलणार, स्थानिक पातळीवर बोलणार मी. त्यांनी जर आमच्यावर दगडफेक केली, उचलफेक केली, चिखलफेक केली, आम्ही पण चिखलफेक करणार. छत्रपती संभाजीनगरामध्ये जसं की आपण स्थानिक पातळीवरती आता आलोच आहे, तर एक हाय व्होल्टेज ड्रामा रंगला होता. आता नुकताच भरपूर प्रचंड महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगराची चर्चा रंगली, अनेकांचे तिकीट कापले, उमेदवारी नाकारली गेली. एक कार्यकर्ता म्हणून काय वाटतं तुम्हाला, काय सांगणार? मॅडम, तुम्हाला या छत्रपती संभाजीनगर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि यांच्यापासून जेव्हा 1988 पासून या महानगरपालिकेवर भगवा आहे, तो भगवाच येणार आणि शिवसेनेचे सीट जास्त निवडून येणार. नाही, तुमचं एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काय मत आहे की अनेकांच्या उमेदवारी जेव्हा कापली गेली, काय संकट कोसळलं होतं त्यांच्यावरती आणि कसं वाटलं असेल? नाही, काय उमेदवारी त्याची, ज्यांनी काम केलं, ज्याचे योग आलं. मला बी फॉर्म मला घरी आला, बरं, मला बी फॉर्म माझा घरी आला. मला निष्ठा ठेवा, तुम्ही प्रामाणिक राहा. प्रामाणिक जो माणूस असतो त्याला काम करायची बिलकुल संधी मिळतात. सर आणखी एक मला वाटतो की आवर्जून विचारला पाहिजे आणि महत्वाचा प्रश्न येतो. आमच्या ऐकण्यामध्ये असं आहे की ज्या भागामध्ये जवळपास हिंदू मुस्लिम असे वाद होताना आपण कायम पाहत असतो, तर त्याच याच्यामध्ये तुम्ही स्वतः उर्दू शाळेसाठी एक काय काम केलंय, उर्दू शाळा स्थापन केली आहे, काहीतरी चर्चा आहे बाबा, तुम्ही काय सांगणार? आमच्या भागामध्ये मुस्लिम संख्या असली, मुस्लिम हिंदू आम्ही बरोबर असतो. कुठलाही सण असेल, ते कुठलाही त्योहार असेल, कुठल्या सगळ्यात एकत्र करतो. विशेषतः त्या मुस्लिम समाजाने माझ्यावर एवढा प्रेम टाकलेलं आहे. त्यावेळेस मी निवडून आलो होतो, त्यावेळेस भगवा आणि हिरवा गुलालच होता. बरं, एवढं माझ्यावर प्रेम करतात. सप्त्यामध्ये कीर्तन सप्त्याचा असतो, ते स्वतः येऊन हार टाकतात महाराजांना. त्याच्यानंतर त्यांना मी एक आता ह्या याच्यात सांगायला नाही पाहिजे आपण, ते पवित्र दान जे असतं ते दान त्या याच्यासाठी मी एक जागा दिलेली त्यांना. आम्ही त्याच्यामध्ये 3 जण पार्टनर होतो. त्यांच्याकडून फक्त नॉर्मल आज त्या जागेची किंमत व्हॅल्युएशन जर नाही म्हणलं तर व्हॅल्युएशन किमान 40-50 लाख रुपये व्हॅल्युएशन असेल त्यावेळेस. तर मी त्यावेळेस त्यांना 11,786 रुपयात मी जागा दिली. आज त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं त्यांचं प्रार्थना स्थळ तयार झालेलं आहे आणि त्या लोकांचं माझ्याकडं मदरसा असेल, उर्दू शाळेचा असेल, असे मी अनेक बाबतीत त्यांच्याबरोबर मी राहिलेलो आहे. ते माझ्या सुखादुःखात, मी त्यांच्या सुखादुःखात आहात. आमच्याकडे हिंदू मुस्लिम शहरात असेल तो ठीक आहे, पण प्रभाग क्रमांक 24 असा आहे का हा आम्ही सगळ्याला घेऊन चालणार वर्ग आहे. मात्र ती उर्दू शाळेची काय चर्चा आहे, काय केले तुम्ही उर्दू शाळेत? उर्दू शाळेसाठी मी चालू केली. मला बरेच काही लोक म्हणायला लागले, हेच माझ्या विरोधात उभा आता बलांडे, तुम्ही कशाला उर्दू शाळा चालू केली, तुम्ही का करता? अरे मुस्लिम समाज काय, तो काय आपल्याला काय करतो का? हिंदू खतरे में. अब हिंदू मुस्लिम संख्या कमी आणि आपले हिंदू जास्त आणि तुम्ही म्हणता हिंदू खतरे में. हो, काही आम्हीच दाखवून, काही वेळेवर दाखवून, काही बी आपलं आश्वासन देऊन सच्चे काम करा ना, प्रेमाने तुम्ही लोकांचे चांगले काम करा, लोकात राहा आणि लोक तुम्हाला निवडून देतात. वसुलीबाजी धत्ते हप्ते घेता लोकांकडून, 2 नंबर धंदे चालू आहे, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे, त्यांनी अजिबात लक्ष केलेलं नाही. सर येत्या 15 जानेवारीला मतदान पार पडतंय महापालिका निवडणुकीसाठी, तर तुमच्या प्रिय मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना मी विनंती करेल, आव्हान करेल का 15 जानेवारीला आपलं महानगरपालिकेचं मतदान आहे. सर्वप्रथम पहिल्याने 100% आपलं मतदान झालं पाहिजे हे प्रयत्न करावा आणि सगळ्या मतदारांना मी विनंती करीन का मला एक वेळेस सभागृहात पाठवा आणि पहिले दिवस आठवा मी काय काम केलेलं आहे. अशीच मी या ठिकाणी सर्वांना, महिला, माझ्या लाडक्या बहिणी, सर्वांना मी विनंती करेल का तुम्ही मला कृपया प्लीज मला एक वेळेस सभागृहात पाठवा आणि पहिली पुन्हा एक वेळेस कामाची संधी द्या, एवढंच विनंती करतो. खूप खूप धन्यवाद सर. आणि आमच्या शुभेच्छा तुमच्यासोबत कायम राहतील आणि आम्हाला याचा आमची उत्सुकता आता शिगेला पोहोचली की प्रभाग क्रमांक 24 मध्ये नेमकं काय घडतंय. तर असेच पुढील उमेदवारासोबत भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज. नमस्कार. नमस्कार.